विधान परिषदेचे उमेदवार ठरवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक होते। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर कोर कमिटीची ही बैठक पार पडणार आहे। विधान परिषदेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 25-30 नेते इच्छुक असल्याची सुद्धा माहिती समोर येते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची अशी बैठक पार पडणार आहे। विधान परिषदेचे उमेदवार ठरवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ही आज बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 25 ते 30 नेते इच्छुक असल्याची सुद्धा माहिती मिळते। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विधान परिषदेचे उमेदवार ठरवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि 25 ते 30 नेते आता इच्छुक असल्याचं सध्या समजतंय। गौरी, आपण जर पाहिलं तर आजपर्यंत राष्ट्रवादीला विधान परिषदेसाठी 2 जागा महायुतीकडून देण्यात आलेल्या, पण या 2 जागांसाठी 25 ते 30 उमेदवार इच्छुक असल्याची माहिती आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून येताना पाहायला मिळते। त्यामुळे त्यांच्या नावाची समर्थन करायचा या चर्चा करण्यासाठी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी संध्याकाळी 7 वाजता देवगिरी या निवासस्थानी ही बैठक पार पडणार। या बैठकीत विधान परिषदेवर चर्चा करून एकंदरीत जाण्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्राधान्याने 2 ते 3 नावं जी समोर येतात। राजेश विटेकर यांना जे शब्द दिला होता असं त्यांनी प्रत्येक म्हटलं, मला या आधीच दादांनी विधान परिषदेसाठी शब्द दिला होता। त्यामुळे एक नाव राजेश विटेकर यांचं करतं, दुसरं नाव संजय दौंड यांचं करतं, परभणीहून एक नाव असल्याची सुद्धा माहिती आहे। 2 नावं महिलांची अशी सुद्धा माहिती आहे। त्यामुळे आता नेमकं आजच्या या बैठकीतून नक्कीच या बैठकीत नेमकं काय घडतं, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।